आणि मेहंदी काढली. आय एम सो हॅपी. खूप वर्षांनी मी पर्सनली खूप वर्षांनी मेहंदी काढली. सो आम्ही काल साधारण मेहंदी काढला. मीला फोटो पाठवला. मला प्रचंड नाचायला. मी डान्सर आहे. मी लहानपणापासून फक्त नाचत आले. सो मला माहिती आहे बिचारी. मला ना किती दिवस झाले ते एकंबर आहे ना ते गाणं. एक नंबर ते त्याच्यावर मला डान्स करायचा. मी या सगळ्यांच्या मागे लागले आपण रील करूया. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज तुला जपणारेच्या सेटवरती आणि इतका सुंदर माहोल आहे ना, आणि लग्नाचा माहोल असल्यामुळे इतक्या छान छान नटल्यात सगळेजणी. कशा आहात तुम्ही? मस्त, एकदम फर्स्ट क्लास. आणि एकदम मस्त. आणि नटण्याचा चान्स मिळाला तर आम्ही सोडतच नाही. काय आवडलं ऍक्च्युली या लुक मधलं? कारण खूप सुंदर दागिने आणि साडी तर अप्रतिम आहे. ओव्हरऑल खरं तर सगळंच आवडलंय. आणि हेअर मी काहीतरी थोडंसं वेगळे तिने कर्ल्स विल्स देऊन केलेत. सो मी म्हटलं तुम्ही करा जे करायचं ते. कॅरेक्टरला शोभून आज आहे वाटतं, कारण कॅरेक्टरला आवडतं ना नटायला. एक्झॅक्टली, म्हणूनच मी मेहंदी पण काढली आहे छानपैकी आणि नटली आहे मस्त. 4 दिवस नटणार आहे अजूनही. सो आल्या मी असं बघितलं तर आमचा सेट पण असा खूप छान नटवलाय त्यांनी, सुंदर. तुला काय वाटतं? आज एकदम वेगळा ड्रेस नाहीये, नॉर्मल ड्रेस वाटतोय आज. मी अशी नसते अनन्या. अनन्या जीन्स, वन पीस याच्यात शॉर्ट्स मध्ये वगैरे स्लीवलेस मध्ये असते. सो थोडस ट्रेडिशनल बट व्हेरी शिक तिच्या क्लासी स्टाईल मध्ये आहे. आणि मेहंदी काढली. आय एम सो हॅपी. खूप वर्षांनी मी पर्सनली खूप वर्षांनी मेहंदी काढली. सो आम्ही काल साधारण मेहंदी काढला. मीला फोटो पाठवला. तेच चाललं होतं. कारण काय होतं, प्रत्येक वेळेला वेगवेगळे कॅरेक्टर्स असतात, त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी ते जमतच असं नाही. सो समजा एक सिरियल करत असतो, दुसऱ्या सिरियल मध्ये ते चालणार नसेल तर आम्हाला मेहंदी काढता येत नाही. सो मी 10 वर्षाच्या गॅपनी आज मेहंदी काढलीये. सो मी पण जाम खुश आहे. आज ऍक्च्युअल आलाय मुहूर्त आणि मेहंदी छान रंगली आहे. माझी रंगते, माझ्यावर खूप प्रेम करतात सगळे. मी आहे त्याच्यात. ते खरंच आहे, तुझ्यावरती सगळेच खूप प्रेम करतात कारण तू त्यांच्यावरती प्रेम करतेस म्हणून. आता डान्सची प्रॅक्टिस झाली आहे की बाकी आहे? मी डान्स नाही करणार आहे कारण माझा पाय जरासा दुखतोय म्हणून. आणि नाचा बिचाचा असेल तर मला डॉक्टरनी नाही सांगितलंय. सो बॅड लक आहे माझं. मला आवडलं असं नाचायला अदरवाईज, पण मी अँकरिंग करते त्याच्यामुळे. नाईस नाईस. आपण वेगळेच असतो. पण जर डान्स करायचं सांगितलं आणि तुला ते डॉक्टरचं वगैरे झाली, ती छान बरी झाली, कुठल्या सॉन्ग वरती डान्स करशील? जे आता इन नसेल त्या कुठल्याही ह्याच्यावर डान्स करेन. ओके. पण छान खूप उड्या बिड्या नाही, पण बेसिक डान्स नक्कीच करेन. तू काय म्हणशील, डान्सची प्रॅक्टिस झाली आहे की बाकी आहे? मी या लग्नाच्या विरोधात असल्यामुळे मला हे लोक डान्स करू देत नाहीत आणि मला प्रचंड डान्स करायचं असं मूड आलं. मी सकाळपासून साधारण की मी का नाही करत आहे. सो कॅरेक्टर नाराज आहे. सो मी आणि माझे वडील साधारण की हा ठीक आहे करा तुम्ही, लग्न या झोनला आहोत. सो अजिबातच मला डान्स नाही करून देते ते लोक. ते ज्यांना आवडतं त्यांचं बॅड लक आहे. मला प्रचंड नाचायला. मी डान्सर आहे. मी लहानपणापासून फक्त नाचत आले. सो मला माहिती आहे बिचारी. पण जर सांग, आता तुझ्या खऱ्या लाईफ मध्ये कोणाचं लग्न असलं आणि डान्स करायचा मुहूर्त निघाला, तू कुठला डान्स करशील आणि काय एकदम असं कुठलं कॉन्टेम्पररी, लावणीच किंवा वेस्टर्न असं काय करशील? ते डिपेंड करतं. इफ जर माझं आता भावाचं लग्न असेल तर मी खूप धिंगाणं करीन. मी गणपती डान्स पण करीन, मी लावणी पण करीन आणि एक नॉर्मल आपलं व्हरायटी. किती भारी. कारण काय होतंय मध्ये सगळे डान्स करा, तुम्ही दोघी अशा. अच्छा, हे तुमचं झालंय. सकाळी तर ही तरी अँकरिंग वगैरे करते. आम्ही वी आर नॉट इवन अलाउड टू स्माइल ऑल्सो, कारण की आम्हाला नाही आवडत आहे हे लग्न. तरी मी त्यांना सांगितलं, हे बघा मला नाही, अनन्याला नाही आवडत आहे, पण ती मेहंदी पण काढते, नटते पण मी ती डान्स पण करू शकते. नाही, खूप कन्व्हिन्स करायचा प्रयत्न. विचारी. लुकच्या बाबतीत विचारायचंय की तू आता कोणाचं घरामध्ये लग्न आहे आणि आपलं असं असतं ना की छान लुक करायचंय, पण तू लुक करायलाच मिळाला नाही कारण इतकी गडबड होते आणि आपलं काही ना काही कुठला तरी एक एलिमेंट राहतोच. तो कुठला एलिमेंट राहिलाय? म्हणजे प्रत्यक्ष आयुष्यात म्हणतेस, सिरियल मध्ये म्हणतेस? माझ्या बहिणीच्या लग्नात, कारण तिला टॉप टू बॉटम सगळंच मला बघायचं होतं आणि तिचं लग्न होतं, तिला तयारही तिला करायचं होतं. सो त्या ह्याच्यात माझं कुठेतरी मिस आउट झालं, पण तरी पटापट तयार झाले. मी फार मेकअप नाही केला तेव्हा,
पण मी झाले तयार कशी बशी. सो तिथे ते मी मिस केलं. पण हे असं का होतं? कारण घरातलं लग्न असं आपण सगळं ठरवतो, रे हे घालायचं ते घालायचं, पण नेमकं ते राहतच ते काही ना काही. तुझं कुठलं राहिलं होतं? अजून माझ्या घरात लग्न झालं नाहीये कोणाचं. ते होईल आता लवकर. पण ती काही मिस आउट करणार नाही. तिच्या स्वभावाप्रमाणे ती काहीच मिस आउट करणार नाही. ती तिचं पहिलं तयार होईल. पण नाही, घरी मला आईला रेडी करावं लागतं. आईचं म्हणत तनिष्का यू हॅव टू बी देअर, आणि तिला सगळं. मावशी, मला 5 मावशी आहेत, 5. सो त्यांचं सगळं करून अरे चला चला मुहूर्त वगैरे, तोपर्यंत मी शॉर्ट्स आणि माझ्या टी शर्ट मध्ये असते. मग इकडे फक्त ब्लश लावा, मस्कारा लावा, लिपस्टिक आणि काहीतरी बन बांधा. एवढं करून मी माझ्या घरी, जेव्हा मी घर घेतलं तेव्हा पूजेला मलाच बसायचं होतं. पण मी सगळ्यांना रेडी करून मी नॉर्मल कुर्ता वगैरे, हा चला चला मुहूर्त चाललाय तर करून घेऊया आपण. हे सगळ्यांकडे असं फिक्स आहे की आपल्याकडे राहायचंय तर राहायचंय. सगळ्यात मोठी मुलगी आहे मम्मीच्या. माझं दुःख समजू शकणार अख्ख्या घरात मोठी आहे, म्हणूनच त्याचं वाईट पाहिजे. आपलंच राहतं, जबाबदाऱ्या असतात ना आपल्याला, त्याच्यामुळे आपण जबाबदार व्यक्तिमत्व आहोत. तुम्हाला जर असं आता गाणं सुचवायला सांगितलं की ह्या गाण्यावर तुम्ही छान डान्स करू शकता, मला ना किती दिवस झाले ते एकंबर आहे ना ते गाणं, एक नंबर, ते त्याच्यावर मला डान्स करायचा. मी या सगळ्यांच्या मागे लागले, आपण रील करूया. सो आम्ही आता बघा, आता ही म्हणाली आता सगळ्यांसमोर बघूया आता. कॅमेरा लागणार आहे. नाही खरायची, उलट किती ट्रेंड मध्ये सध्या, आणि काय हलवायचं नाही ना, त्याच्यामुळे मला करता येईल ते. तुला कुठल्या गाण्यावर नाचायचंय? असं काही स्पेसिफिक नाहीये, पण मी जर असं सांगितलं कोणी की कोणत्या या गाण्यावर नाचशील का वगैरे, तर मी माझ्या फिल्मच्या गाण्यावर नाचेन. खूप मजा येते. येस, खरंच. सो त्याच्यावर आम्ही रील केलेलं आहे, मी नाचले त्याच्यावर. सो ते, आणि इट्स अ हॅपी आणि हॅपी गो लकी आणि हॅपनिंग गाणं आहे. सो मी त्याच्यावर डान्स करेन. लवकर बघायला मिळणार आहे ते. स्किन केअर टिप्स जाता जाता द्यायची असेल ती काय द्याल? की आता एवढं सगळं मेकअप सुरू आहे, एवढं सगळं माहोल तामझाम आहे, गडबड आहे, स्ट्रेस माहोल आहे, तर काय स्किन केअर? स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी शांत राहा, आनंदी राहा, हसत राहा आणि हेल्दी खा, आणि चेहऱ्याकडे काळजी घेऊन उन्हात जाताना जरा सनस्क्रीन लावणं बिवणं, एवढाच प्रकार. अदरवाईज खूप काही लावायची पण चेहऱ्याला गरज नाहीये. ऑफकोर्स ज्याचा जसा चेहरा असेल त्याप्रमाणे ते लागू पडतं. पण मी म्हणशील तर मी काहीच लावत नाही. सॉरी, म्हणजे मी आंघोळ केल्यानंतर फक्त चेहऱ्याला कोल्ड क्रीम लावते, दॅट्स इट. पण ते मला रोज, म्हणजे थोडीशी ड्राय असल्यामुळे मला ते लावावं लागतं. सो मी लावते, ते कोल्ड क्रीम लावते, दॅट्स इट. मी काहीच नाही दुसरं करत, चेहऱ्याला काहीच लावत नाही. नॅचरल ब्युटी. मी फक्त एवढं म्हणेन, सकाळी उठल्यावर चेहरा धुवायचा, रात्री झोपायच्या आधी चेहरा धुवायचा, सकाळी सनस्क्रीन लावायचं आणि रात्री मॉइश्चरायझर लावायचं, बास. बाकी जे डर्मॅट तुम्हाला सांगेल ते, कारण की स्किन टाईप वेगळी असते. पण एवढं बेसिक करायचं मुलांनी सुद्धा, नॉट ओनली. हो, पण नाही, ही मात्र काळजी 25 वर्ष झालं आपण क्रॉस केलं की क्रीम लावणं हे खरंच, मॉइश्चरायझर लावणं हे खूप गरजेचं आहे. नाहीतर खूप लवकर सुरकुत्या पडतात. हा, त्यामुळे इकडे लावणं, जिथे जिथे सांधे आहेत तिथे लावणं, हे जिथे जिथे रिंकल्स आपल्याला लवकर येऊ शकतात तिथे आपण मॉइश्चरायझर लावायचं. थँक्यू सो मच. तुमचा सीन लागला आता, त्यामुळे जायचं आहे तुम्हाला. थँक्यू सो मच. थँक्यू.